तर चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज भल्या पहाटे चाकण परिसरातील दौरा सुरू झालेला आहे। यावेळी चाकण चौकात झालेल्या वाहतूक कोंडीवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। वाहनं थांबून कोंडी का केली, वाहतूक सुरू करा असं म्हणत अजित पवारांनी पोलीस आयुक्त चौबेंना सुनावलं। भल्या पहाटे अजित पवार दौऱ्यावर आल्यानं अधिकाऱ्यांची देखील चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं। ते त्या गाड्या मध्ये थांबतात ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं चोपे असं नाही ना मुर्गासारख्या गाड्यामध्ये का रस्त्यात उभ्या करतात माहिती लेफ्टनं फ्री होईल हे केल्यामुळं ट्रॅफिक जाऊ दे ना गाड्या जाऊ दे ना। तर चाकण आणि परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे अशी मोठी घोषणा अजित पवारांनी चाकण दौऱ्यावर असताना केली आहे। काहींना आवडेल किंवा नाही आवडणार पण हे करावं लागेल असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं। पुणे जिल्ह्यामध्ये नव्यानं 3 महानगरपालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागामध्ये 1 महापालिका आणि चाकण, हिंजवडी या भागामध्ये 1 महापालिका असं करावं लागणार आहे असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं। दरम्यान अजित पवार पहाटेपासूनच आज चाकणमध्ये पाहणी दौऱ्यावर आहेत। वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून अजितदादांनी अधिकाऱ्यांना देखील चांगलेच खडे बोल सुनावलेत। आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये चाकण आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे। आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही रुंद रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था अशा अनेक बाबी असतात। त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे, जायकाचे पैसे आणता येतात, आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो। या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल। कदाचित काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात। मी देखील राजकीय जीवनात गेले अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकटी होती, नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली। त्या जिल्ह्यात तर चुकीचं काम करणाऱ्याला शासन शिक्षा करणारच आणि अजिबात कुणाचेही लाड करणार नाही। कुणी आका असो की फाका असो आम्हाला घेणं देणं नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला। बीडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंनी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। हे दोन्ही नेते भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या निष्ठावान म्हणून ओळखले जातात। त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने हा पंकजा मुंडेंसाठी धक्का मानला जातोय। याच वेळी झालेल्या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाही चांगल्याच वर्तवणूक देण्याचा सल्ला दिलाय। त्याचबरोबर चुकीचं वागणाऱ्यांची खैर नाही असा थेट इशारा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय। चांगली घरं घ्या, चांगली घरं बांधा, त्याच्यातनं चांगला संसार करा, निर्व्यसनी राहा। नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर, ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही। आम्ही तर आलो तर नाहीच नाही, पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही। त्याकरता चांगल्या सवयी लावा। चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा। ही काळाची गरज आहे, हे केलं पाहिजे। आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे याचं जरा आत्मचिंतन, आत्ममनन करा। कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही। कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही, हे चालणार नाही। कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं। तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळं अजून कोणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा, नाहीतर म्हणाल
की आता काय उपमुख्यमंत्री जवळचा आहे, कोण माझं काय करतंय, मुख्यमंत्रीच तुझा बंदोबस्त करेल. ही लक्षात ठेवा. चांगल्या कामाच्या करता रात्री 12ला देखील मी तुमच्या पाठीशी उभा राहील.